कॉन्फरन्स आहे ते इलेक्शनचा जे आपला एक महत्त्वपूर्ण टप्पा असतो मतदार यादी पब्लिश करण्यासंदर्भात, ते आज आमची मतदार यादी पब्लिश होत आहे. या संदर्भात आजची प्रेस कॉन्फरन्स इथे ठेवण्यात आली आहे. आता मतदार यादीचे जे काही आकडे आहे ते सगळे आकडे तुम्ही लोकांना लेखी स्वरूपात देण्यात आले आहेत. तो आकडे न सांगता आम्ही याचा उद्देश काय आहे ते आम्ही तुम्ही लोकांना सांगतो, जेणेकरून ते जनतापर्यंत पोहोचला पाहिजे. तो इलेक्शनचे 2 महत्त्वपूर्ण टप्पे असतात ज्याच्यात पूर्ण इलेक्शनचं कामकाज चालतो. एक टप्पा आहे मतदार यादी तयार करणे, दुसरा टप्पा आहे ॲक्च्युअल इलेक्शन कैसे कंडक्ट केलं जाते त्या संदर्भात तयारी करणे. तो आतापर्यंत आम्ही जे पहिला टप्पा होतो मतदार यादी तयार करण्यासंदर्भात, त्याच्यावर आमची पूर्ण यंत्रणा काम करत होती आतापर्यंत. ते एक महत्त्वपूर्ण टप्पा आता आपला पूर्ण होत आहे. आता याच्यानंतर आम्ही दुसऱ्या टप्प्यावर जाणार आहे की जे ॲक्च्युअल मतदार होणार आहे जेव्हा त्याची तयारीवर आमची पूर्ण यंत्रणा लागणार आहे. तो आतापर्यंत जे काम झालं आहे पहिल्या टप्प्यासंदर्भात त्याची माहिती आम्ही तुम्ही लोकांना देणार आहे. माहिती लेखी स्वरूपात देण्यात आलेली आहे आकडेची. थोडक्यात ओव्हरऑल काय याचा उद्देश आहे, आपली मतदार यादी झाली आहे ते कशी आहे काय आहे त्या संदर्भात मी थोडक्यात सांगतो. तो इलेक्शन कमिशनचा उद्देश आहे की आपली मतदार यादी प्युअर अँड हेल्दी असली पाहिजे. आता प्युअर अँड हेल्दीचा काय अर्थ आहे? प्युअरचा अर्थ असा आहे की ज्या नागरिकांचे नाव आले पाहिजे मतदार यादीमध्ये त्यांचे नाव आले पाहिजे, ॲडिशन झाले पाहिजे. आता ॲडिशनचा अर्थ आहे की आता नवीन मतदार दरवर्षी येत राहतात. जे 18 वर्षाचे झालेले आहे मुलं, त्यांचे नाव कदाचित मतदार यादीमध्ये नाही राहतात, म्हणून त्यांचे ॲडिशन करायचे आहे. किंवा ज्यांचे नाव ऑलरेडी मतदान यादीमध्ये आहे लेकिन ते स्थानांतरित झालेले आहे इकडनं किंवा बाहेरून इथे आलेले आहे, त्यांचे नाव बदलून इकडचे करायचे आहे. हे आहे. दुसरा भाग आहे की जे नागरिक मॅच झालेले आहेत त्यांचे नाव डिलीट झाले पाहिजे, किंवा इथून जे स्थानांतरित झालेले आहेत त्यांचे नाव सुद्धा इथून डिलीट झाले पाहिजे, जिथे गेले आहे तिथे आले पाहिजे. किंवा कोणाचं नाव द्वारने आला पाहिजे, डुप्लिकेट नाव नाही आला पाहिजे, डुप्लिकेट एंट्रीज आहे तो डिलीट केली पाहिजे. तर प्युअरचा अर्थ हे आहे की ज्याचे नाव मतदान यादीमध्ये येणे अपेक्षित आहे, जेवढे आपले नागरिक आहे 18 वर्षाचे वरचे सर्वांचे नाव आले पाहिजे मतदान यादीमध्ये, आणि जे नाव नाही राहिले पाहिजे मतदान यादीमध्ये ते नाव बघण्यात आले पाहिजे. तो प्युअर इलेक्टोरल रोल संदर्भात आमची यंत्रणाने भरपूर काम केलेलं आहे. नवीन जे मतदार जनरेट होतात त्यांचे नाव यादीमध्ये समाविष्ट झाले पाहिजे, यासाठी प्रत्येक कॉलेजेसमध्ये मोहीम घेण्यात आलेली आहे. प्रत्येक कॉलेजेसमध्ये जे इलेक्टोरल लिटरसी क्लब असतो तो सुद्धा ॲक्टिवेट करण्यात आलेला आहे. प्रत्येक कॉलेजमध्ये मतदान नोंदणीसाठी कॅम्प ठेवण्यात आलेले आहे आणि विविध मार्गाने त्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे की जे काही नवीन वोटर्स आहे, इव्हन कॉलेजेसला सुद्धा आवाहन करण्यात आलं होतं, जे काही नवीन वोटर्स आहेत त्यांची नोंदणी करण्यासाठी कॉलेजमध्येच कॅम्प लावला जाणार आहे आणि कॅम्प लावला गेला आहे आणि त्यांची सुद्धा नोंदणी करण्यात आली आहे. तो असे नवीन जे वोटर्स आहेत त्यांचं ॲडिशन करण्यात आलेलं आहे. तसंच जे स्थानांतरित झाले होते इकडनं त्यांचे नाव कमी करण्यात आलेले आहे. हे नाव कमी कोणत्या प्रकारे करण्यात आलेले आहे? जे आपले BLOs असतात ते घरी घरी जाऊन आयडेंटिफाय करतात की कोण इथे राहतो कोण इथे राहत नाही आहे, किंवा कोण माणूस मॅच झालेला आहे. आता डिलीट करताना आमची जी यंत्रणा आहे ते फार काळजी घेतं. त्याचं कारण आहे की जरी कोणाचं नाव चुकीने ॲड झालं आहे लेकिन कोणाचाही नाव चुकीने डिलीट झाला नाही पाहिजे, कारण की मतदानाचं जे हक आहे ते सर्वांचं आहे. कोणताही नागरिक मतदानाचे जे हक आहे त्याच्यापासून वंचित नाही राहिला पाहिजे. तो असा नाही झाला पाहिजे कधीही की कोणताही नागरिक आहे त्याचं नाव चुकीने डिलीट झालं आहे. तर ह्याची बारीकीने काळजी घेण्यात आली आहे. डिलीट करताना आता जे मॅच झाले आहे त्यांच्या डेथ सर्टिफिकेट पाहण्यात आलेलं आहे, किंवा डेथ सर्टिफिकेट नाही आहे तो स्थानिक पंचनामा करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर फॉर्म 7 असतो तो भरूनच त्याचा डिलिशन करण्यात आलेला आहे. आणि जेवढे लोकांचा डिलिशन झाला आहे त्यांची यादीसुद्धा ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा विशेष लावण्यात आली होती इलेक्शन संदर्भात, आणि ग्रामसभामध्ये सुद्धा याचं वाचन करण्यात आलं.
की जर काही हरकत आहे, कंप्लेंट्स आहे की आमचं नाव चुकीने डिलीट झालेलं आहे, तर त्याची कंप्लेंटवर सुद्धा आपण कारवाई करू आणि त्याचं नाव परत ॲड करू. तो डिलीट करताना आमच्या यंत्रणाने जास्त काळजी घेतली की कोणाचं नाव चुकीने डिलीट नाही झाला पाहिजे. तो ह्या सगळे जे ॲक्टिव्हिटीज आहे, प्रयत्न आहे, ते सगळी आमची यंत्रणाने केली आहे, जेणेकरून आपला जे मतदार यादी आहे, इलेक्टोरल रोल आहे, ते प्युअर असला पाहिजे. आता हेल्दी इलेक्टोरलचा काय अर्थ आहे? हेल्दी इलेक्टोरलचा अर्थ आहे की जे आपले मतदार आहे, वोटर्स आहे, त्यांचे जे रेशिओ असतात ते सगळे बरोबर असले पाहिजे. आता सेन्ससचा डाटा आपल्याकडे आहे. रेशो बरेच प्रकारचे रेशो असतात की आता महिला किती आहे पर 1000 मेनवर महिला जर 945 आहे, तो आपले मतदार यादीमध्ये सुद्धा तो जवळपासचा रेशो असला पाहिजे. तो त्याची सुद्धा काळजी घेण्यात आलेली आहे की आता हे सुद्धा काळजी घेण्यात आलेली आहे की जर 80+ किती वोटर्स आहे, सेन्ससमध्ये किती आहे, ते सगळे इन्क्लूड आहे की नाही आहे, किंवा त्याच्यापैकी काही लोक मॅच झाले आणि त्यांचं नाव सुद्धा डिलीट करण्यात आलेलं आहे. रेशोचा हे अर्थ सुद्धा आहे की जे समाजाचे विविध घटक असतात ते त्यांच्या सर्वांचा समावेश मतदान यादीमध्ये झाला पाहिजे. असा नाही झाला पाहिजे की जे फक्त शहरामध्ये राहतात किंवा ज्यांच्याकडे जे प्रशासनापर्यंत पोहोचू शकतात त्यांचेच नाव आहे फक्त मतदार यादीमध्ये, जे आपल्याकडे पोहोचू शकत नाही त्यांचे नाव नाही आहे, हे नाही झाला पाहिजे. तर ह्यासाठी विशेष कॅम्प ठेवण्यात आलेले आहे. आता जे VGNT ग्रुप आहे त्यांच्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली होती. त्यांचे जे पाडे असतात, पाडेमध्ये जाऊन इलेक्शनचे कॅम्प ठेवण्यात आले होते. तो ह्या निमित्ताने समाजासाठी जे संस्था आहे त्यांना सुद्धा याच्यात त्यांची सुद्धा मदत घेण्यात आली होती. त्यांच्या मार्फत सुद्धा जनजागृती करण्यात आली होती. जे आपले बंजारा समाज आहे ते काय मायग्रेट करत राहतात, तो कदाचित शक्यता आहे की त्यांचे नाव मतदार यादीमध्ये नाही राहतात. त्याच्यासाठी त्यांचे पाडामध्ये जाऊन विशेष मोहीम घेण्यात आली होती. त्या समाजासंदर्भात जे लोक काम करतात, NGOs काम करतात, त्यांची सुद्धा मदत घेण्यात आली होती. एक विशेष घटक आहे PVTG ग्रुप, पर्टिक्युलरली वनरेबल ट्रायबल ग्रुप्स. ते आपल्याकडे फक्त धामणगावमध्ये 2 गावामध्ये होते. 65 कुटुंब आहे. त्याच्या पूर्ण जास्त संख्या यवतमाळमध्ये आहे, आपल्या जिल्ह्यात नाही आहे. लेकिन ते 65 कुटुंबांसाठी सुद्धा तिकडे जाऊनच त्या गावामध्ये कॅम्प ठेवण्यात आला होता. त्याचा अर्थ असा होता की कोणतंही जे सेक्शन ऑफ सोसायटी आहे ते ह्या अधिकारापासून वंचित नाही राहिले पाहिजे. तसंच जे आपले दिव्यांगजन असतात त्यांच्यासाठी सुद्धा विशेष मोहीम घेण्यात आली होती. आणि ह्यामुळे आपले जे दिव्यांगजनचा जे पर्सेंटेज आहे आणि नंबर्स आहेत ते सुद्धा वाढलेले आहे. पहिले 12,000 होते, आता 14,000 झालेले आहे. याचबरोबर जे थर्ड जेंडर आहे त्यांची सुद्धा इथे नोंदणी करण्यात आलेली आहे. आपल्या जिल्ह्यात 86 ट्रान्सजेंडर्स आहे. याचबरोबर जे सर्व्हिस वोटर असतात, जे आर्मीमध्ये आहे किंवा पॅरामिलिटरी फोर्सेसमध्ये आहे, इथे कडचे नागरिक आहे लेकिन त्यांची ड्युटी दुसऱ्या ठिकाणी आहे, सर्व्हिस वोटर्स आहे, त्यांची सुद्धा याच्यात मतदार यादीमध्ये नोंदणी झालेली आहे. 7 आपले जिल्ह्याचे असे लोक आहेत जे भारतचे बाहेर राहतात, त्यांची सुद्धा याच्यात नोंद आहे. तो या प्रकारचे जे विविध रेशिओ असतात ते सगळे रेशिओ बरोबर असले पाहिजे. सेन्ससचे रेशिओ आणि आपले मतदार यादीचे रेशिओ ऑलमोस्ट सारखे असले पाहिजे. तो हे अर्थ आहे हेल्दी इलेक्टोरल रोलचा. तो इलेक्शन कमिशनचा हेच उद्देश आहे की आपला इलेक्टोरल रोल तयार करताना आपला इलेक्टोरल रोल प्युअर आणि हेल्दी असायला पाहिजे. त्याच्यात हे सगळे क्रायटेरियाज आहे आणि ऑब्जेक्टिव्ह फीचर्स आहे याचे. और आज जरी आपली मतदार यादी फायनल होत आहे, फ्रीज होत आहे, तरी याचा अर्थ असा नाही की याच्या नंतर कोणाची नोंदणी होणार नाही. जे मतदानसाठी नोंदणी जे लोकांना करायची आहे ती नोंदणी पूर्ण वर्षभरात कायम राहते, चालू राहते. याच्या नंतर ही नोंदणी करता येते. आता याच्या नंतर ज्या लोकांची नोंदणी होणार आहे त्यांची एक पुरवणी यादी तयार होते, मात्र त्यांचं नाव या यादीमध्ये येणार नाही कारण की हे फ्रीज झाली आहे. लेकिन त्यांचं नाव पुरवणी यादीमध्ये जोडला जाते आणि त्यांना सुद्धा मतदानाचा अधिकार असते. तो अजूनही जर कोणी असा आहे वंचित राहिलेला आहे, त्याला नाव आला पाहिजे यादीमध्ये तरी पण नाही आला आहे, त्याची सुद्धा नोंद करता येते आणि त्याचं नाव मतदार यादीमध्ये, पुरवणी मतदार यादीमध्ये येईल. तो हे पूर्ण एवढी जे एक्सरसाइज होती ती खूप महिन्यापासून आपली यंत्रणा करत आहे. सुरुवातीला हाऊस टू हाऊस सर्वे झाला होता, ज्याच्यात
सगळे BLOs गेले होते घरी, त्यांनी जाऊन चौकशी केली, ऑनलाईन जे आपली BLO ॲप असते त्याच्यावर नोंदणी केली, त्याच्यानंतर फॉर्म कलेक्ट केले आणि त्याच्यानंतर ही सगळी एक्सरसाइज झाली. यानंतर स्पेशल समरी रिव्हिजन झाला होता. 27 ऑक्टोबरला ड्राफ्ट पब्लिकेशन झाला होता. त्याच्यानंतर स्पेशल ड्राईव्ह झाली होती की त्या स्पेशल ड्राईव्हमध्ये आपल्याला ज्या फॉर्म्स कलेक्ट नाही झाले ते फॉर्म कलेक्ट करून त्यांचीसुद्धा नोंदणी करायची होती किंवा नाव वगळायचे होते. आणि ह्याच्यानंतर एक अजूनही आमची यंत्रणाने एक्सरसाइज केली आहे की PSC DSC संदर्भात सुद्धा आमची यंत्रणाने एक्सरसाइज केली आहे. PSC DSC सॉफ्टवेअर मार्फत इलेक्शन कमिशन मार्फतच येते, एक सॉफ्टवेअर आहे, ते आयडेंटिफाय करून देत आहे की दोन जर एंट्रीज सिमिलर आहे किंवा एकसारखी आहे तो ते चेक करायचे आहे की डुप्लिकेट आहे की तिथे वेगळे वेगळे माणूस आहे, जेणेकरून नंतर तक्रार नाही झाली पाहिजे किंवा बोगस वोटिंगसुद्धा नाही झाली पाहिजे. जर डुप्लिकेट एंट्रीज आहे तर त्याच्यात शक्यता आहे बोगस वोटिंग होण्याची. तो त्याचीसुद्धा एक्सरसाइज केली आहे. PSC DSCचे आकडेसुद्धा तुम्ही लोकांना देण्यात आलेले आहे. जवळपास 17,000 PSC होती, 6,500 DSC होती. त्याचीसुद्धा खात्री करण्यात आली आहे. BLOsने घरी घरी जाऊन तपासणी केली आहे आणि त्याच्यानंतर जर वेगळी वेगळी एंट्रीज आहे तर ते ठेवण्यात आली आहे. जर एकच एंट्री आहे तो एक एंट्री कमी करण्यात आलेली आहे. तर हे पूर्ण एक्सरसाइज बरेच महिन्यापासून आमची चालू होती. आज एक मोठा एक महत्त्वपूर्ण टप्पा इलेक्शनचे दृष्टीने आज पूर्ण होत आहे. ह्यानंतर आमची पूर्ण यंत्रणा आता इलेक्शन कंडक्ट कैसे करायचं आहे त्याचे भरपूर तयारी करावी लागते. आपल्याला जिल्हास्तरीय प्लॅन तयार करावा लागते. त्याच्यावर आमची यंत्रणा आता काम करणार. हे थोडक्यात पूर्ण मतदार यादी संदर्भात सूचना होती आणि कोणत्या उद्देशाने आपण काम करत होतो त्याची पूर्ण सूचना होती.